आपल्या पत्नीवर आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतात या दोन नावांचे पुरुष. तुमच्या पतीचे नाव यात आहे का? नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मनापासून खूप स्वागत आहे. या लेखामध्ये खूप आकर्षक माहिती सांगणार आहोत. या अक्षरांच्या नावाची मुले आपल्या आई-वडिलांच्या नंतर सर्वात जास्त प्रेम आपल्या बायकोवर करतात. या समाजात आपण जगताना आपण नेहमी प्रत्येक नाते मनापासून जपत असतो. काही नाती तर आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असतात. वयानुसार काही नात्याच्या बंधनात बांधणे खूप गरजेचे आहे. लग्न हे बंध खूप प्रेमाचे आहे. या नावाचे पुरुष आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. ज्या पुरुषाचे नाव ए अक्षराने सुरू होते ते पुरुष खूप प्रेमळ असतात. या नावाचे पुरुष खूप भाग्यवान असतात. आपल्या पत्नीची खूप काळजी करतात. आपल्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. या पुरुषांचे मन खूप मोठे आणि उदार असते. आपल्या पत्नीला नेहमी मार्गदर्शन करतात. या नावाच्या पुरुषांचा आपल्या बायकोवर खूप जीव असतो. आपल्या पत्नीला नेहमी साथ देतात. हे पुरुष आपल्या पत्नीवर खूप विश्वास ठेवतात. आपल्या पत्नीशी खूप प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात. या पुरुषांच्या पत्नी देखील आपल्या पतीवर खूप प्रेम करतात. या पुरुषांचे वैवाहिक जीवन खूप सुखी आणि समाधानी राहते. पत्नी देखील आपल्या पतीला खूप समजून घेतात. यामुळे हे पुरुष प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. ज्या पुरुषांचे नाव यस अक्षराने सुरू होते ते पुरुष दिसायला खूप सुंदर असतात. हे पुरुष आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. आपल्या पत्नीची काळजी घेऊन तिला खूप जपतात. हे पुरुष खूप प्रेमळ असल्यामुळे आपल्या पत्नीला नेहमी सरप्राईज देतात. आपल्या पत्नीसोबत नेहमी सुखाने संसार करतात. हे पुरुष आपल्या पत्नीचे मत खूप उत्तमरित्या समजून घेतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या नेहमी साथ देतात. हे पुरुष आपल्या पत्नीला खूप सुंदररित्या स्वावलंबी बनवतात. यामुळे या पुरुषांचे जीवन नेहमी सुरळीत होते. ज्या पुरुषांचे नाव के अक्षराने सुरू होते ते पुरुष बुद्धिमान असतात. हे पुरुष आपल्या पत्नीची सर्व इच्छा पूर्ण करतात. आपल्या पत्नीला नेहमी आनंदी ठेवतात. हे पुरुष आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. या पुरुषांच्या पत्नी देखील आपल्या पतीला खूप साथ देतात. हे पुरुष नेहमी पत्नीची आणि परिवाराची खूप काळजी घेतात. या नावाचे पुरुष खूप मनाने उदार असतात. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.